नमस्कार मित्रांनो, मराठी बोली या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. तर आज आपण बाई तुझा आशीर्वाद या मालिकेचा आजचा 9 ऑगस्टचा भाग खूपच मजेदार आणि अगदी सुपर डुपर झालेला बघणार आहोत. कारण इथे विवांचा बनवला लांडगा आणि शिकवला दांगटांच्या संस्काराचा पाडा. दोंडे अण्णांनी घेतली फुल मजा, तर दिलं आपल्या सुनबाईला मोठं सरप्राईज. हे सगळं आपल्याला बघायला मिळणार आहे, त्यामुळे खूपच मज्जा येणार आहे, खूप हसायला येणार आहे. त्यामुळे मित्रांनो, हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्कीच बघा. तर आजच्या भागामध्ये सुरुवातीलाच इथे अवनी आता आपल्या दादाला सांगत असते, दादा हे घर माझं आहे आणि मी या घरात खूप सुखी आहे. कारण का माहिती, या घरात मला कुठल्याही निर्णयासाठी परवानगी घ्यावी लागत नाही दादा. या घरात माझा निर्णय अंतिम निर्णय मानला जातो. माझ्या निर्णयाला मोठा मान दिला जातो. आणि या घरात स्वातीवहिनी, तुला जरी रंग दिसत नसले, हे घर पडकं दिसत असलं ना, तरी या भिंती खरंच खूप भारी आहे. कारण या भिंतींना रंग नसला ना, तरी स्वातीवहिनी, या घराने माझ्या स्वप्नाला रंग दिलेत, माझ्या स्वप्नाला बळ दिलंय. आता मात्र लगेच अवनी राजा आणि यशोदाकडे बघते आणि त्यांच्या मधोमध जाऊन उभी राहते आणि महेश दादा, स्वातीवहिनी, हे घर आणि ही सगळी माणसं माझी आहे. या घरात मी अगदी सुखी आहे. मला माझं घर खूप आवडतं. तुम्ही जाऊ शकता. त्याच वेळेस आता स्वाती आणि महेशला धक्का बसतो. पण बाहेर आता हा मोठू विवान पोलिसांना घेऊन आलेला असतो. जोर जोरात विवान ओरडू लागतो, महेश, स्वाती, अवनी बाहेर या लवकर, मी पोलिसांना घेऊन आलोय. आता घाबरण्याची काहीही गरज नाहीये. आता या गुंडांना आपण पोलिसांच्या ताब्यात देऊया. आता विवानचा आवाज ऐकताच अवनीला धक्का बसतो. विवान, विवान इथे काय करतोय? त्याच वेळेस आता बाहेर विवान पोलिसांना म्हणू लागतो, ओ इन्स्पेक्टर साहेब, उभी काय राहिले? आवाज द्या त्यांना, चला पटकन पकडा. त्यावर इन्स्पेक्टर साहेब म्हणू लागतात, धमकी देतोय का बोलवायला सांगतोय? आता विवान स्वतःच ओरडू ओरडू आता महेश, स्वातीवहिनी, अवनी बाहेर या. आता लगेच सगळेजण धावत बाहेर येतात. धन्या आणि पाण्याही आता घरी आलेले असतात. त्याच वेळेस आता इकडनं सुली आणि दत्त्य, अरे बापरे, पोलीस दोंड्याच्या घरी. देशमानेंनी गेम केला. देशमाने आता या दांगटांना पोलिसांच्या ताब्यात देणार आणि त्यांच्या पोरीला त्यांच्या घरी घेऊन जाणार. मग लय मजा येणार, असे म्हणत आता सुली आणि दत्त लय खुश झालेले असतात. त्याच वेळेस अवनी बाहेर येते. विवान, पोलिसांना का आणलंय तू? हे सगळं काय चालू आहे? त्यावर लगेच आता सगळे दांगट या पोलिसांकडे आणि विवानकडे बघू लागतात. तेव्हा विवान म्हणू लागतो, पकडा या गुन्हेगारांना, पकडा. बघा बघा कसे दिसतायत, तडीपार गुंडांसारखे. एक नंबरची भामटाड लोक आहेत, घाणेरडी. लगेच यांना अरेस्ट करा आणि जेलमध्ये सडवा चांगलं. कारण यांनी माझ्या अवनीला खूप त्रास दिलाय, छळलंय तिला. पण आता बास, आता मी माझ्या अवनीला इकडनं घेऊन जाणार, तिला या त्रासातनं मुक्त करणार. त्यामुळे इन्स्पेक्टर साहेब, अरेस्ट हिम. त्याच वेळेस आता लगेच अवनी म्हणू लागते, महेश दादा, हे सगळं काय आणि पोलिसांना का आणलंय? आणि मुळात म्हणजे माझ्या आयुष्यात मला हा माणूस नकोय. तुम्ही का सारखं सारखं याला इकडे घेऊन येताय? त्यावर महेश म्हणू लागतो, अवनी हे बघ, आम्ही पोलिसांकडे तक्रार केली. तुला या घरात त्रास होतोय, तुझा छळ होतोय आणि तू तशी कबुली दिली. त्यामुळे आता यांना पोलीस पकडणार. आता या दांगटांना शिक्षा होणार. त्यावर अवनी म्हणू लागते, मी कबुली दिली? कधी? महेश दादा, खोटं बोलू नको. त्यावर लगेच महेश म्हणू लागतो, दिली कबुली अवनी तू? तेव्हा विवान म्हणू लागतो, ऐकलंय आम्ही सगळं. तू बोलली की तुला या घरात त्रास होतोय, या लोकांनी तुला फसवलंय, आम्ही ऐकलं आणि लगेच पोलिसांना तडक घेऊन आलोय मी. त्यावर लगेच अवनी म्हणू लागते, तुम्ही ऐकलं? कसं ऐकलं आणि कुठे ऐकलं? त्यावर लगेच आता विवान म्हणू लागतो, स्वातीवहिनीचं आणि तुझं बोलणं चालू होतं ना, तेव्हा स्वातीवहिनीने महेशला कॉल केला होता आणि आम्ही तुमच्या दोघींचं सगळं बोलणं ऐकलं. तू बोलली की तुला या घरात त्रास होतोय. बोल अवनी, हे खरं आहे ना? आम्ही सगळं ऐकलंय. आता अवनीला धक्काच बसतो. स्वातीवहिनी, तू असं कसं वागू शकतेस? आपल्या दोघींचं बोलणं चालू होतं तेव्हा तू महेश दादाला कॉल केला होता का? त्यावर लगेच स्वाती म्हणू लागते, हे बघ अवनी,
गैरसमज करून घेऊ नको. आम्ही हे सगळं तुझ्या भल्यासाठी, तुझ्या चांगल्यासाठी करतोय ग. त्यावर महेश आता अवनीजवळ येतो. अवनी, अवनी ऐक माझं. हे बघ, यातच तुझं भलंय. अगं परकं कोण आणि आपलं कोण हे तुला कळत नाहीये. पण अवनी, स्वातीने हे सगळं माझ्या सांगण्यावरनं केलंय. त्यामुळे प्लीज गैरसमज करून घेऊ नको. चल, आत्ताच्या आत्ता आपल्या घरी चल अवनी. तुझ्यासाठी हे पडकं घर नाहीये. तू देशमानेंची मुलगी आहे. अगं तुला बंगल्यात राहण्याची सवय आहे. तुला या पडक्या घरात राहायची गरज नाहीये. त्यामुळे स्वाती, अवनी चला पटकन. पोलीस या दांगटांना घेऊन जातील. आणि अवनी, या दांगटांवरती अशी केस टाकूया ना आपण, यांची सुटकाच होणार नाही. यांचं काय करायचं ना ते बाबा बघून घेतील. चल अवनी, चल पटकन. असे म्हणत आता लगेच पटकन महेश अवनीचा हात पकडतो. आता लगेच तो अवनीला घेऊन निघणार. तेच राजा, सगळी भावंड आता लगेच ओरडतात. त्याच वेळेस अवनी आता दादाच्या हातनं हात हिसकावून घेते. तेव्हा लगेच आता विवान व्हावं लागतो. बघा बघा बघा, अवनीला ना या लोकांनी धमकावलंय म्हणून ती घाबरते आणि इथून जायला तयार होत नाहीये. या लोकांनी तिचा छळ मांडलाय. तिला त्रास देतात, तिला मारहाण करतात. त्यावर लगेच आता महेश म्हणू लागतो, हो इन्स्पेक्टर साहेब, हेच सत्य आहे. विवान जे बोलतोय ते अगदी खरंय. या माणसाने, हा जो ड्रायव्हर दिसतोय ना राजा, त्याने आमच्या घरात आधी ड्रायव्हरकीचं काम केलं. आमच्या घरात घुसला, अवनीला फसवलं आणि तिकडनं पळून तिला नेलं पोलीस स्टेशनला. आणि तिथे जबरदस्तीने आमच्या अवनीशी लग्न केलं. आणि लग्न करून तिला या पडक्या भिकारड्या घरात आणलंय. आमची एवढ्या बंगल्यातली श्रीमंताची लेक या पडक्या घरात कशी राहू शकते इन्स्पेक्टर साहेब, सांगा बरं. आणि या घरात तिला त्रास दिलाय, तिचा छळ केलाय. त्यामुळे या लोकांना जेलमध्ये सडवा. त्यामुळे आम्हाला आमच्या बहिणीला घेऊन जायचे. आम्हाला आमची मुलगी हवी इन्स्पेक्टर साहेब. काहीतरी करा, यांना अरेस्ट करा. त्यावर लगेच आता अवनी येऊ लागते, बास दादा, बाद झालं. मी या घरात सुखी आहे. इन्स्पेक्टर साहेब, हे घर माझं आहे आणि ही सगळी माणसं माझी आहे. त्यामुळे माझ्या माणसांना कोणी हात लावलेलं मला चालणार नाही. तेव्हा लगेच आता विवान म्हणू लागतो, अवनी, अवनी, आर यू मॅड? तू मठ्ठ आहेस का अवनी? अगं तुला कळतंय का तू काय बोलते? अगं या लोकांनी तुला ड्रग्ज दिलेत वाटतं. आता सगळे दांगट हसू लागतात. ड्रग्स आणि आम्ही अवनीला. त्यावर लगेच आता अवनी म्हणू लागते, ए मठ्ठ माणसा, ड्रग्स मी नाही घेतले, तू घेतलेत. तुला कळतंय का? तू काय तक्रार करतोय? मी सांगते ना इन्स्पेक्टर साहेबांना, मी या घरात सुखी आहे. हे माझं हक्काचं घर आहे. या लोकांनी खरं तर मला त्रास देण्याचा प्रयत्न केलाय आणि यांच्यापासनं मला भीती वाटते. इन्स्पेक्टर साहेब, या लोकांनी ना खोटी तक्रार केली तुमच्याकडे. त्यामुळे आता काय शिक्षा करायची ना ते तुम्हीच बघा यांना. आता मात्र लगेच महेश म्हणू लागतो, अवनी, अवनी, अगं काय बोलतेस तू? अगं कळतंय का तुला? त्यावर अवनी म्हणू लागते, दादा, आणि मुळात म्हणजे ना तू या विवानला का घेऊन येतो इकडे? या माणसाचं तोंड जरी बघितलं ना तरी माझी चिडचिड होते. त्यावर लगेच आता महेश म्हणू लागतो, हे बघ अवनी, असं नको बोलू ग त्याला. अगं अजूनपर्यंत तुझी वाट बघत थांबलाय तो. त्याचं तुझ्यावरती खूप प्रेम आहे अवनी, आणि सगळं विसरून तो तुझा स्वीकार करायला तयार आहे. त्यावर लगेच विवान म्हणू लागतो, हो अवनी, माझं खूप प्रेम आहे. झालं गेलं विसरून जाऊ आणि आपण पुन्हा एकत्र येऊ, प्लीज अवनी. त्यावर लगेच अवनी म्हणू लागते, चल हॅट, पुन्हा माझ्या घरी येण्याची हिंमत करू नको. एक गोष्ट लक्षात ठेव विवान, माझ्या नजरेत तुझी काहीच लायकी नाही आहे, एवढं लक्षात ठेव. आता राजा आणि त्याची भावंड हसू लागतात. त्यावर अवनी म्हणू लागते, इन्स्पेक्टर साहेब, या लोकांनी खोटी तक्रार केली माझ्या घरच्यांवरती. त्यामुळे तुम्ही त्यांना अटक करू शकत नाही. मी तसं होऊ देणार नाहीये. त्याच वेळेस आता इकडनं सुली आणि दत्त्या आग लावण्यासाठी येतात. खोटं बोलते ही पोरगी, सापशील खोटं बोलते. आम्ही सांगतो ना, लय छळ केला जातो तिचा इकडे. तिला लय मारहाण केली जाते. रोजचा तमाशा धिंगाणा नुसतं एवढंच ऐकू येतं. आम्ही आमच्या डोळ्याने बघतो, कानाने ऐकतो इन्स्पेक्टर साहेब. अहो लय हाल चालेतो पोरीचे. एवढे सगळे मिळून तिला लय छळतात. तिला मारहाण करतात, नको नको ती कामं करायला लावतात. तिचे लय हाल चालेत इन्स्पेक्टर साहेब. या सगळ्या दांगटांना घेऊन जा, जेलमध्ये टाका आणि या पोरीला तिच्या घरच्यांच्या ताब्यात द्या. हवं तर आम्ही अंगठा देतो, शिक्का देतो, शाई देतो, लागण ते देतो, पण तुम्ही आमचा हा
पुरावा घ्या आणि या धांगटांना जेलमध्ये टाका. त्याच वेळेस आता अंगणात धोंडी येतात. आता मात्र सुली आणि दत्त्याचं बोलणं ऐकलेलं असतं धोंडी अण्णांनी. रॉकी द फादर धावतच येतात. सुले दत्त्या आता तुम्हाला ना गाडूनच टाकतो असे म्हणत धोंडी अण्णा आता सुली आणि दत्त्याला मारायला धावून जातात. त्याच वेळेस सुली म्हणू लागते, बघा बघा इन्स्पेक्टर साहेब, बघताय ना तुमच्या समोर हा माणूस आमच्यावरती मारहाण करतोय. त्यावर लगेच आता धोंड्यांना म्हणू लागतं, सॉरी सॉरी इन्स्पेक्टर साहेब, तुमच्या समोर मी कायदा हातात घेणार नाहीये, मी कुणाला मारणार नाहीये. पण इन्स्पेक्टर साहेब, अहो यात ना आमचा काही दोष नाही हो. अहो खरं तर रात्रभर पाऊस आला, गळ इकडनं गळ तिकडनं आमचं घर खूप गळालं. लोटी ठेव, वाटी ठेव, बादली ठेव, रात्र गेली. मग आम्हाला एक आयडिया सुचली आणि म्हणून आम्ही या घरावरती ताडपत्री टाकली. पण ताडपत्री टाकली म्हणून हिने लगेच तक्रार केली आणि तुम्ही आम्हाला पकडायला आलात. त्यावर इन्स्पेक्टर साहेब म्हणू लागतात, याचं थोबाड बंद करा रे कोणीतरी. अरे ताडपत्री टाकली म्हणून नाही आलोय आम्ही, तुझ्या सुनबाईवरती तक्रार झाली ना म्हणून आलोय. त्यावर लगेच धोंड्यांना तर अबो बाबू, माझ्या सुनबाईवरती हे कसं शक्य आहे? नाही 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 नाही, सुनबाईला काही करायचं नाही. हे बघा, सुनबाईने फक्त ताडपत्री टाकायची आयडिया दिली होती इन्स्पेक्टर साहेब. ताडपत्री आम्ही टाकली. जे काही करायचं असेल ते आम्हाला करायचं, सुनबाईला टच करायचं नाही. आणि खरं तर सुनबाईने नोटीस वाचून दाखवली की त्यातला मेन पॉईंट तिने सांगितला आणि म्हणून आम्ही तिची आयडिया वापरली. त्यामुळे ताडपत्रीचा नो प्रॉब्लेम. त्यावर इन्स्पेक्टर साहेब म्हणू लागतात, अरे तोंड बंद करा ना याचं कोणीतरी, हा माणूस किती बोलतोय. हे बघ धोंडी, हे बघ, मी तुझ्या सुनेबद्दल तक्रार घेऊन आलो होतो, पण मला कळलंय की तिचा या घरात छळ होत नाहीये. त्यावर लगेच धोंड्यांना म्हणू लागतात, काय माझ्या सुनेचा छळ होत होता? कोण करतंय छळ? त्याचं नाव सांगा, त्याला आता उभाच चिरून टाकतो. त्याचं नाव सांगा फक्त. त्यावर लगेच इन्स्पेक्टर साहेब म्हणू लागतात, धोंडी, तू तुझ्या सुनेचा छळ नाही करत, तुझी पोरं बी नाही करत, हे मला कळलंय आता. आता महेश आणि विवान इन्स्पेक्टर साहेबांकडे बघू लागतात. त्याच वेळेस महेश म्हणू लागतो, इन्स्पेक्टर साहेब काय बोलताय तुम्ही, आम्ही तक्रार केली ना. त्यावर लगेच धोंड्यांना म्हणू लागतात, अच्छा म्हणजे या मोटूने आणि या देशमानेने तक्रार केली काय? मोठ्या, तुला सोडणार नाही. आमच्या सुनेवरती आम्ही छळ करणार? इन्स्पेक्टर साहेब, तुम्ही किती वर्षापासून मला ओळखता? तुम्ही ड्युटीला लागण्यापासून ओळखता की नाही? मग सांगा बरं, मी कसा माझ्या सुनेचा छळ करेल? मी किती जपतो तिला, किती मान ठेवतो तिचा, हे तुम्हाला माहिती आहे ना. बघा, राजा आणि सुनबाईचं लग्न झालं होतं तेव्हा मी लाडू घेऊन पोलीस स्टेशनला आलो होतो की नाही? सगळ्यांनी 2-2 लाडू घेतले होते की नाही? मग मग मी कसा सुनेचा छळ करेल? बाईचा आशीर्वाद मिळालाय ना एवढ्या वर्षांनी आमच्या घराला, आम्ही बाईचा छळ का करू? हे सगळं खोटं बोलतायत इन्स्पेक्टर साहेब. त्यावर लगेच इन्स्पेक्टर साहेब म्हणू लागतात, धोंडी आम्हाला ते पटलंय आणि म्हणूनच आम्ही आता या लोकांची तक्रार घेणारच नाही आहोत. आता लगेच विवान भडकतो, घ्या म्हणजे आता तुम्ही यांच्याकडनं लाच घेताय, तर तुम्ही यांचे लाडू खाल्ले म्हणजे तुमचं नक्कीच काहीतरी कनेक्शन आहे, म्हणूनच तुम्ही यांना अटक करत नाही आहात ना. बोला ना, मी आता वरच्या साहेबापर्यंत जाईल. तुम्ही यांच्याकडनं लाडवाची लाच घेतली हे सांगतोच आता मी वरती. त्यावर इन्स्पेक्टर साहेब म्हणू लागतात, मोटू गप्पा बाईस, वरती काय सांगायचं आणि कधी कसं सांगायचं ना ते आमचं आम्ही बघून घेऊ. हे बघ, तू खोटी तक्रार दाखल केली नाही यांच्यावर, याबद्दल या गुन्ह्याबद्दल आम्ही तुला अटक करू, जेलमध्ये सडशील तू. त्यावर लगेच आता महेश म्हणू लागतो, या दांगटांना ना मी बघून घेईल, नंतर बघून घेईल, आता मी जातोय. स्वाती चल चल विवान. आता लगेच महेश, स्वाती आणि विवान निघालेले असतात. आता विवान मात्र लगेच त्या खांबात पाय अडकून धडपडतो. आता धोंडी अण्णा, दांगट सगळे हसू लागतात. त्याच वेळेस आता विवानला लय राग येतो. तेव्हा धोंडी अण्णा म्हणू लागतात, अरे धड चालता येईना नाही आणि चाललाय दुसऱ्यांची वाट लावायला खोटी तक्रार घेऊन. आधी स्वतःला सांभाळ धडपडणारा मोटू, नाही तर. त्याच वेळेस आता विवान लय भडकतो, तुम्हाला तर आता मी सोडणार नाही असे म्हणत विवान आता लगेच राजा त्याच्या भावंडांना, धोंडी अण्णांना मारायला धावून येतो. इन्स्पेक्टर साहेबांच्या हातात जी काठी असते ती आता विवान हिसकावतो आणि आता या दांगटावरती उगारतो. त्याच वेळेस धोंड्यांना म्हणू लागतात, थांबा,
कोणी त्याच्यावरती हात उगारायचा नाही, कायदा हातात घ्यायचा नाही. लक्षात येते ना इन्स्पेक्टर साहेब? बघा बघा, तुमच्यासमोर तुमच्या हातातून कायदा हिसकावून उगारला गेलाय. बघा, आता महेश विवानला धक्का बसतो, कारण पोलिसांची काठी या विवानने उगारलेली असते हिसकावून. त्याच वेळेस आता लगेच धोंड्यांना म्हणू लागतात, बघा इन्स्पेक्टर साहेब, कायदा कायदा हातात घेतला गेलाय तुमच्या समोर. त्यावर लगेच इन्स्पेक्टर साहेब म्हणू लागतात, धोंडी तुझं बोलणं मला पटतंय बरं का. आता मला लय राग येतोय. माझ्या हातातला कायदा हिसकावून उगारला. त्याच वेळेस आता विवान पटकन ती काठी इन्स्पेक्टर साहेबांच्या हातात देतो. सॉरी सॉरी, चुकलं माझं, मी फक्त काठी हातात घेतली होती. त्यावर लगेच आता इन्स्पेक्टर साहेब म्हणू लागतात, जमणार नाही हं. कायदा हातात घेतला म्हणून मोठी केस टाकेल आणि जेलमध्ये सडायला लावीन तुला. त्याच वेळेस आता विवान म्हणू लागतो, हे बघा इन्स्पेक्टर साहेब, माझी काही चूक नाही आहे, मी जातो. तेव्हा महेश म्हणू लागतो, विवान एक सॉरी म्हण आणि कल्टी मार इकडनं. त्याच वेळेस आता विवान तिकडनं निघणार. तेच इन्स्पेक्टर साहेब म्हणू लागतात, देशमाने तुम्ही जाऊ शकता, पण इथून पुढे असं वागू नका. निदान मोठ्या देशमाने साहेबांचा तरी विचार करा, त्यांचं खूप नाव आहे. असं खोटं वागणं बंद करा, शोभत नाही ती तुम्हाला. आता लगेच विवानही महेशच्या पाठीमागे निघणार. तेच इन्स्पेक्टर साहेब म्हणू लागतात, तू थांब, तुला जायला सांगितलंय, तू तर कायदा हातात घेतलाय. आता तुझी इकडनं अर्धा तास सुटका नाही, तू इथेच थांबायचंय. देशमाने तुम्ही जाऊ शकता. स्वाती आणि महेश तिकडनं निघून जातात. पण आता या मोटूला मात्र थांबवून ठेवलेलं असतं. त्याच वेळेस इन्स्पेक्टर साहेब सुली आणि दत्त्याकडे बघतात, काय रे, तुम्हा दोघांचं काय? तुम्हालाही घ्यायचंय का जेलमध्ये? सुली आणि दत्त्या तिकडनं पळतच गपल्या घरी निघून जातात. त्याच वेळेस आता लगेच इन्स्पेक्टर साहेबांना विवान म्हणू लागतो, हे बघा, माझ्याकडनं चुकून झालं, प्लीज मला जाऊ द्या ना, मला जाऊ द्या. त्यावर लगेच आता धोंड्यांना म्हणू लागत, तू इथे येण्याची हिंमत केलीच कशी? मागच्या वेळेस तुझी काय हालत झाली होती आठवतंय ना? आता विवान जरा घाबरतो, कारण हे दांगट काहीही करू शकतात. त्याच वेळेस इन्स्पेक्टर साहेब म्हणू लागतात, धोंडी तुला आठवतंय, एकदा जेलमध्ये एक गुन्हेगार होता, त्याने माझी बंदूक हिसकवण्याचा प्रयत्न केला होता, मग मी त्याला काय शिक्षा दिली होती? आता लगेच धोंड्यांना तोंडाला हात लावतात, बाबो बाबो, ती शिक्षा? नाही 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 नाही, हा नाही पचू शकत इन्स्पेक्टर साहेब. त्यावर इन्स्पेक्टर साहेब म्हणू लागतात, खरं तर याला मी जेलमध्येच टाकलं असतं. आता मला लय राग आलाय, पण कसं आहे ना, देशमाने एखादा मोठ्यातला मोठा वकील बघतील आणि एकाच क्षणात याला बाहेर काढतील. आपल्याला तसं नाही करायचं, याला तर अद्दल झालीच पाहिजे. त्यामुळे धोंडी, तुझ्या आणि तुझ्या पोरांच्या ताब्यात देतो याला अर्धा तास. असं हाना ना, उरण उठता कामा नये, अशी जिरवाना याची दिसता कामा नये. चालेल? अर्धा तास तुमच्या ताब्यात दिला म्हणून समजा. चला येतो रे, चला रे, असे म्हणत आता इन्स्पेक्टर साहेब तिकडनं निघून जातात. त्याच वेळेस विवान म्हणू लागतो, इन्स्पेक्टर साहेब काय करताय तुम्ही? थांबा, तुम्ही असं नाही करू शकत. त्याच वेळेस धोंड्यांना दांगटांची सगळी पोरं आता या मोटूला घेरतात. तेव्हा लगेच आता विवान म्हणू लागतो, सोडा, मला सोडा. त्यावर धोंड्यांना म्हणू लागतो, सोडा नाही, आता तर गॅसच बाहेर काढतो. तेव्हा लगेच आता राजा म्हणू लागतो, कुठे ऑल, कुठे तुझं? त्याच वेळेस आता पाण्या म्हणू लागतो, काय रे गेंड्या, मागच्या वेळेस आमच्या धन्याला दगड मारत होता काय? तेव्हा धन्या म्हणू लागतो, नाही नाही पाण्यादा, मला नाही, खरं तर त्याने वहिनीलाच मारलं होतं, पण मी मध्ये पडलो होतो ना, आता याची सुटका नाही. त्यावर लगेच आता यशोदा म्हणू लागतो, तुला इकडे यायची लय हौस आहे ना, आता थांब, तुला धावतोच. त्यावर राजा म्हणू लागतो, काय अवनी मॅडमला विसरायचं नाही आहे ना तुला? विसरत नाही ना त्यांना? आता बघ तुझी अशी जिरवतो ना. असे म्हणत आता लगेच दोंडी अण्णाने सगळी मुलं जोरजोरात या मोटू विवानला मारू लागतात. आता त्याचे शर्ट पॅन्ट काढून शर्ट असा डोक्यावरती बांधलेला असतो आणि पॅन्ट अगदी गळ्यात हारासारखी लटकवलेली असते. अशी आता भिकाऱ्यासारखी अवस्था या मोटू विवानची केलेली असते. त्यावर लगेच धोंड्यांना म्हणू लागतं, ते पोरांनो चला रे, दांगटांच्या संस्काराची शाळा काय असते ना, ते आता याला शिकवण्याची वेळ झाली, चला पटकन. आता धोंड्यांना झालेले असतात मास्तर.
आता धोंड्यांना बसतात खुर्चीवरती हातात मोठा बांबू घेऊन या विवानची धुलाई करायला. आता विवानला लगेच ते म्हणू लागतात, ए बाउन्सर मोटू चल बाईस पटकन. आता लगेच विवान म्हणू लागतो, इथे इथे कुठे बसायचंय? त्यावर राजा म्हणू लागतो, ए तू स्वतःला काय समजतो रे? तुला बसायला खुर्ची आणायची का? खाली बाईस. तू विद्यार्थी आणि अण्णा मास्तर आहे. आता दांगटांची शाळा काय असते ना ते तुला कळेल. बैस खाली 2 पायावर. आता विवान 2 पायावरती बसतो. अवनीला मात्र खूपच हसायला येत असतं, कारण दांगटांनी मिळून या ब्राउन्सरची चांगलीच मजा घेतलेली असते. तेव्हा लगेच अण्णा म्हणू लागतात, ए पोरांनो चला पटकन फळ्यावरची शाळेची तयारी करत चला. पाण्या दन्या आणि राजा आता तयारीला लागतात. त्याच वेळेस विवान म्हणू लागतो, मागात पडेला, लय मागात पडणार आहे तुम्हाला हे सगळं. तेव्हा धोंड्यांना म्हणू लागतात, हो मग आम्ही घेणारच नाही. मागातल्या वस्तू आम्ही घेतच नाही, कारण आमच्याकडे पैसेच नाही ना. त्याच वेळेस आता सगळेजण हसू लागतात. तेव्हा लगेच धोंड्यांना म्हणू लागतो, झालं का? शाळेची तयारी झाली का? तेव्हा पाण्या म्हणू लागतो, झाली यांना. चला विद्यार्थ्याला घेऊन या. आता मोठू विवानला त्या फळ्यासमोर उभं केलं जातं. तेव्हा धोंड्यांना म्हणू लागतात, चल आता हे समज वाचायचं. 1 लाईन झाली की उठाबशा काढायच्या, नाहीतर हा बांबूच डोसक्यात घालील. तेव्हा पाण्या म्हणू लागतो, चल वाच लवकर, नाहीतर तुझं हे डोसकंच फोडून टाकेल. पाण्या त्याच्या मागेच उभा असतो. त्याच वेळेस आता विवान त्या बोर्डवरचं हळूहळू वाचू लागतो. तेव्हा राजा म्हणू लागतो, ए वाचता येत नाही तुला? बिंडोक अडाणी नाही तर. चल मोठ्याने वाच. मन बाईचा मान लय मोठा असतो. आता विवान म्हणू लागतो, बाईचा मान लय मोठा असतो आणि उठाबशा काढू लागतो. पाण्यामध्ये असतो, लवकर म्हण नाही तर डोकं फोडी ना. त्याच वेळेस आता लगेच राजा म्हणू लागतो, चल दुसरी लाईन बोलायची. तेव्हा लगेच आता पाण्या म्हणू लागतो, म्हण मला. आता लगेच विवान म्हणू लागतो, मला. त्याच वेळेस पाण्या म्हणू लागतो, डोसका फोडी ना, तिकडे वाचून म्हण वाचून. त्याच वेळेस आता लगेच विवान वाचू लागतो, मी लय माजुरडा आहे. पुन्हा उठाबशा काढायच्या. त्यावर धन्या म्हणू लागतो, चल आता बोल, मला पैशाचा आणि कॅनडाचा खूप गर्व आहे. त्यावर लगेच आता विवान ते म्हणू लागतो, उठाबशा काढू लागतो. तेव्हा राजा म्हणू लागतो, आणि पुढे म्हण, म्हणूनच मला अवनी मॅडम हाड म्हणतात. त्यावर लगेच आता विवान म्हणू लागतो, म्हणूनच अवनी मला. त्याच वेळेस राजा म्हणू लागतो, मॅडम मॅडम म्हणायचं, अवनी मॅडम चल म्हण. तेव्हा पाण्या म्हणू लागतो, म्हण नाही तर डोसका फोडून टाके ना. आता मात्र लगेच विवान म्हणू लागतो, म्हणूनच अवनी मॅडम मला हाड म्हणतात. त्याच वेळेस सगळेजण आता जोरात हाड असे म्हणतात. विवान मात्र टणकन उडी मारतो, डचकतो. अवनीला मात्र खूप हसायला येतं. तेव्हा लगेच आता राजा म्हणू लागतो, म्हण, इथून पुढे मी अवनी मॅडमला विसरून जाणार, त्यांच्या नादाला लागणार नाही आणि इथे येण्याची हिंमत करणार नाही. चल पटकन. त्यावर लगेच धोंड्यांना म्हणू लागतात, आणि म्हण, सुनबाई माझ्या आयुष्यात नाहीये आणि मी इथून पुढे तिच्याकडे येणार नाहीये, मान लवकर. आता मात्र धोंड्यांनी आणि दांगटाच्या पोरांनी या लांडग्याची चांगली जिरवलेली असते. त्याच वेळेस आता राजा म्हणू लागतो, चल आता इथे बैस, इथे 2 पायावरती गुडघे टेकून बैस बरं. मॅडम मॅडम तुम्ही इकडे या. आता लगेच अवनी म्हणू लागते, राजा अरे कशाला? त्याच वेळेस राजा म्हणू लागतो, डोकं टेकव, त्यांच्या पायाशी डोकं टेकव आणि म्हण, अवनी मॅडम इथून पुढे तुम्ही माझी बहीण. नाही नाही नको, बहीण नको, भाऊ होण्याच्या लायकीचाच नाही आहे रे तू गेंड्या. तू ना तू म्हण, अवनी मॅडम तुम्ही आजपासून देवी समान आहात माझ्यासाठी. त्यावर लगेच अवनी म्हणू लागते, राजा कशाला? त्यावर राजा म्हणू लागतो, मॅडम या माणसाला अशीच शिक्षा करायला पाहिजे. त्याच वेळेस अवनी जोरात ओरडते, बास बास झालंय, दिली ती शिक्षा, पुरे झाली. विवान तू इकडनं जाऊ शकतो. आता सुनबाईचा आदेश आला म्हटल्यानंतर सगळी दांगट लगेच बाजूला जाऊन उभी राहतात. त्याच वेळेस विवान पटकन उठतो आणि अवनीचे हात पकडतो. अवनी अवनी माझं तुझ्यावरती खूप प्रेम आहे ग. या लोकांच्या फंद्यातनं सूट, या भिकारड्या घरातनं चल तू माझ्यासोबत. आपण कॅनडाला जाऊ, सुखाने संसार करू. तुला मी पैशात नेईन, खूप श्रीमंती दाखवीन. चल अवनी. त्याच वेळेस राजा येतो आणि पटकन याची गळा पकडतो. काय रे, दाखवली तुझी लायकी, दाखवली. बघितलं मॅडम, या माणसाला एवढी शिक्षा दिली पण त्याने शेवटी त्याची लायकी दाखवली. आता तर याला शिक्षा होणार, असे म्हणत आता राजा जोर जोरात त्याचा गळा दाबू लागतो. चल पटकन बैस,
खाली बैस गुडघ्यावरती. आणि मॅडम, आता तुम्ही तुमच्याच शब्दात सांगा याला. त्यावर अवनी म्हणू लागते, विवान तुझ्या डोक्यात घुसत नाही का रे? अरे किती मॅड आहेस तू, तुला कळत नाही का? तू मला पसंत नाहीये, माझा तुला नकार आहे. आणि विवान, तुझ्यासारख्या माणसाला कुठलीच मुलगी होकार देऊ शकत नाही. त्यामुळे इथून पुढे इथे माझ्या घरी यायची हिंमत करायची नाही, कारण हे घर माझं आहे आणि ही सगळी माणसं माझी. लक्षात ठेवा, नाहीतर तुझी वाट लावून टाकेल. आता मात्र विवानला धक्काच बसतो. तर त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल. आता इथे संध्याकाळची वेळ झालेली असते. राजा मात्र अवनी मॅडमवरती रुसलेला असतो. आता अवनी त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न करते, पण राजा लांब लांब पळत असतो. तेव्हा यशोदा म्हणू लागतो, काय झालंय, काय चालू आहे अवनी? त्यावर अवनी म्हणू लागते, यशोदा बघा ना, राजा रुसून बसलाय, माझ्याशी बोलतच नाहीये. त्यावर राजा म्हणू लागतो, त्या बिचाऱ्याला कशाला घेताय नवरा बायकोच्या भांडणात? तेवढ्या दोंड्या अण्णांनी आता पार्टी करायचं ठरवलेलं असतं. पाणी आणि दण्या मस्त आईस्क्रीम लेलो म्हणून घरात येतात. तेव्हा लगेच यशोदा राजा म्हणू लागतात, आईस्क्रीम या वेळेला? त्यावर पाण्या म्हणू लागतो, हो, कारण अण्णांनी सेलिब्रेशन करायचं ठरवलंय. तेवढ्यात अण्णा येतात. सुनबाई राजा इकडे या, तुमच्यासाठी मी मस्त सरप्राईज आणलंय. आता मात्र लगेच अवनी धोंडी अण्णांनी आणलेल्या सरप्राईजकडे डोळे भरून बघू लागते. आता अण्णांनी आपल्या सुनबाईला काय सरप्राईज दिलं असेल? अवनी आता डोळे भरून अगदी डोळ्यात आनंदाचे अश्रू आलेले असतात आणि त्या सरप्राईजकडे बघू लागते. अण्णा आता सुनबाईला कसं खुश करणार, पुढे काय काय होणार हे सगळं आपल्याला बघायला मिळेल. त्यामुळे मित्रांनो, अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.